नमस्कार, जय श्रीराम. मंडळी, आपण लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा असं बघतो की काही लहान मुलं जी असतात त्यांना काही गोष्टी अगदी कमी वेळात कळतात. त्यांची ग्रहण करण्याची क्षमता ही बाकीच्या मुलांपेक्षा बऱ्याच प्रमाणात जास्त असते. तर काही मुलांना गोष्टी अनेकदा समजावून सांगून सुद्धा कळत नाहीत, त्यांच्या लक्षात येत नाहीत किंवा त्या कशा करायच्या ह्या समजत नाहीत. हे कशामुळे होतं? तर याचं कारण आहे की देवाने आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे ना, ही प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे आणि या बुद्धीच्या पातळीनुसार व्यक्ती कुठल्याही गोष्टी आत्मसात करत असतो. मग शाळेमध्ये बऱ्याचदा असं होतं की काही मुलं काहीही अभ्यास न करता उत्तम मार्काने पास होतात, तर काही मुलं बराच अभ्यास करून कष्ट घेऊन सुद्धा कमी मार्क मिळवतात. याचं कारण हेच आहे की आपल्याला देवाने दिलेली बुद्धी ही प्रत्येकाची वेगवेगळी त्या ठिकाणी. आणि मग जी मुलं अभ्यासात कमी पडतात किंवा कष्ट करून सुद्धा ज्यांना चांगलं यश परीक्षेमध्ये मिळवता येत नाही किंवा जी मुलं अभ्यासात अजिबातच लक्ष देत नाहीत, अशा मुलांच्या भविष्याविषयी त्यांच्या पालकांना चिंता वाटू लागते. त्यांच्या भविष्याची चिंता त्यांना सतावू लागते. मग अशा मुलांविषयी काय करावं बरं? अशा मुलांची बुद्धिविवर्धन करण्याचा, वाढवण्याचा किंवा त्यांची एकाग्रता उत्तम करण्याचा एखादा उपाय आहे का? तर हो, आपल्या शास्त्राने याला एक उपाय देऊन ठेवला आहे. तो उपाय म्हणजे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. रुद्रयामल नावाच्या तंत्रामध्ये श्रीमद कार्तिक स्वामींनी हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र उद्धृत केलेलं आहे. या प्रज्ञाविवर्धन स्तोत्रामध्ये कार्तिक स्वामींनी आपली वेगवेगळी 28 नावं सांगितली आहेत आणि कार्तिक स्वामी या स्तोत्राच्या शेवटी असं सांगतात की जो कोणी मनुष्य किंवा बालक किंवा स्त्री पुरुष कोणीही जो कोणी माझ्या या 28 नावाचा उच्चार करेल, त्या स्तोत्राच्या माझ्या पाठ करेल, त्या पाठाच्या प्रभावाने तो कसा होईल? मुको वाचस्पतिर् भवेत्. तो मुका जरी असला तरी त्याला वाणी प्राप्त होईल आणि तो उत्तम प्रकारचा बुद्धिवान त्या ठिकाणी होईल. तर ह्या स्तोत्राचे पाठ जर लहान मुलांनी केले किंवा त्यांना जर जमत नसेल तर त्यांना हे स्तोत्र जरी ऐकवलं तरी याद्वारे लहान मुलांची एकाग्रता वाढते, अभ्यासातली बुद्धी वाढते आणि लहान मुलांची उत्तम प्रकारे प्रगती या स्तोत्राच्या पठनाने व श्रवणाने होऊ शकते. आणि हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आम्ही आमच्या चॅनलवर टाकलेलं आहे. त्याची लिंक या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या चॅनलवरील हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आपण अवश्य ऐकावे व आपल्या मुलांना देखील ऐकवावे. यातून ते शिकवण्याचा प्रयत्न त्यांना करावा. शिकवता जरी नाही आले तरी वेळ ज्यावेळी मिळेल, सकाळी किंवा संध्याकाळी, हे आपल्या लहान मुलांना अवश्य ऐकवावे व या स्तोत्राच्या पठनाने व श्रवणाने नक्कीच आपल्या लहान मुलांची बुद्धी वाढेल, वर्धन होईल व एकाग्रता अभ्यासामधली त्यांची वाढण्यास नक्कीच मदत होईल.